हॅलो फ्रेंड, S34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. कसं आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल असे मी समजते. आता पुष्कळ दिवस झाले मी अभ्यासमध्ये गॅप झाली, कारण की टी-टीच्या मधामध्ये पेपर होता आणि टी-टीचा पेपर असताना मधामध्येच माझी थोडीशी प्रकृती बिघडल्यामुळे मी व्हिडिओसुद्धा घालू शकले नाही. आता माझं कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे. तुमचा खूप मला सपोर्ट आहे, असाही शेवटपर्यंत सपोर्ट असेल हा मी मी विचार करते. आणि मित्रमैत्रिणींनो, टी-टीमध्ये खूप मी जसे अभ्यास केले तसा मला म्हणजे अभ्यास 10 दिवस माझी प्रकृती नसल्यामुळे माझा थोडासा मधामध्ये गॅप झाल्यामुळे थोडासा मला अवघड वाटला पेपर. तितका अवघड बी नव्हता. आता बघूया रिझल्ट काय येते का नाही. पण आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही आहे. समोरच्या एक्झामसाठी प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही आहे. आता पुष्कळ लोकांना असं वाटत असेल की ताई तुम्ही तर खूप दिवसाचा अभ्यास करता, मग तुमचा पेपर तर थोडासा इझीच गेला असेल. असं नसते. मधामध्ये खूप मला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा माझी प्रकृती नसल्यामुळे माझा थोडंसं पेपरमध्ये अजून थोडासा गॅप झालेला आहे. आणि त्या गॅप असल्यामुळे माझा थोडासा पेपर थोडंसं मला अवघड वाटला. पण मी सगळ्या कोणत्या गोष्टी असा मला मित्रमैत्रीण असल्यामुळे मला खोटं बोलणं बिलकुल आवडत नाही. जो खरं आहे तो मी बोलत असते. कोणा व्यक्तीला व्हिडिओ घालत म्हणजे व्हिडिओ बनवत असताना खूप लोक इथून खोटं बोलतात. असं झाला माझा अभ्यास, तसं झाला. मला बिलकुल आवडत नाही खोटं बोलणं. जो आहे तो. पण मित्रमैत्रिणींनो, माझं जे खरंच कंडिशन मी सांगते की माझं टी-टीचा जेव्हा 10 दिवस पेपर होता तेव्हा माझं खूप थोडंसं प्रकृती खूप बिघडली होत असल्यामुळे मी अभ्यास अजून दुरावला झाला होता. तरी म्हटलं जो येईन तो आपल्याला पेपर मध्ये बघूया कसा आहे पेपर. पण समोरचे पेपरसाठी आता प्रयत्न करूया. आता बघूया रिझल्ट का येते काय नाही. पण हेच सांगायचा उद्देश होता की आपल्याला प्रयत्न जोपर्यंत आपल्याला हातात सक्सेस मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही आहे. आता माझा दिवसानं काही अभ्यास होत नाही आहे. खूप दिवसानं कोणी ना कोणी आपल्या घरी येत असते. तर मला आता असं वाटत आहे जिथून वेळ मिळते त्या वेळेत मी अभ्यास करते. आणि आता माझं कंटिन्यू राहणार आहे. तुमचा खूप सपोर्ट आहे मित्रमैत्रिणींनो. असंच माझं शेवटपर्यंत सपोर्ट असू द्या. आणि आपल्याला खूप मी जोही काही मला नवीन माहिती मिळत असेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत राहील. आणि आता आज माझा 2च तास अभ्यास झालेला आहे. मी 10 ते 12 वाजतापर्यंत मी ह्या 2 तासात मी अभ्यास केलेला आहे. कारण की पहाटेला उठावं लागते. मग सकाळची मुलांची जबाबदारी, त्यांना शाळेमध्ये लहान मुलांना नेऊन देणं, मोठ्या मुलांना सगळ्या गोष्टी बघायला लागते. आणि इतकं माझ्या 2 तासाच्या रूटीन आज मी इतकंच अभ्यासमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि मित्रमैत्रिणी, जर माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा विसरू नका.